सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल, या तिसऱ्या चेंडूवरती आली या 2 धावा. सचिन एक मोठं नाव आहे कल्याण टेनिस बॉल क्रिकेट मधलं आणि त्यालाच आपण वाहतोय इथे मॅच मध्ये. इथे आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, पण जय पवार सर आम्हाला कळवत आहेत इट वॉज अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असेल अतिरिक्त धाव जी मात्र ऍड होईल धाव फलकावरती आणि जाऊन पोहोचेल धावा 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड, 5 धावा या धाव फलकावरती आहेत. धीरज आपल्याला पाहायला मिळतील पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये. आणि या पहिल्या षटकाचा विचार केला ना तर आपण पाहू शकतो दोन्ही संघांसाठी चांगल्या प्रकारची कामगिरी. फुल टॉस चेंडू ऑन साइडला फक्त आणि फक्त वळवलाय. आउटफील्ड स्लो आपल्याला पाहायला मिळते ऑन साइडची आणि त्याचं प्रत्यक्ष उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहू शकतो. पंचांकडे अपील असेल, खूप मोठी विकेट असेल जर झाली तर, आणि नक्कीच आपण पाहू शकतो फलंदाज मात्र सेफ असतील, फलंदाज सेफ असतील आणि सुखरूपपणे पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत. 2 धावा ऍड आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7. 7 धावा धाव फलकावरती, 7 रन ऑन द बोर्ड. 4 चेंडू आणि 7 धावा धाव फलकावरती. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो ऑन साइडला. मी म्हटलं होतं आउटफील्ड स्लो आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगली म्हणावी लागेल कारण माहिती ऑन साइडला जर फलंदाजांना खेळवायचं असेल तर थोडीफार गुडलेन स्पॉट वरती आपल्याला चेंडूची फेकी करावी लागेल आणि त्याचंच आपण पाहू शकतो प्रात्यक्षिक उदाहरण जो मात्र पाहायला मिळतो. डबल जी मात्र घेतली 5 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामधील. पॉवर प्ले खऱ्या अर्थानं नसतो जो मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये, पण नक्कीच पहिला अगदी आपण पाहू शकतो या मॅच मधला षटकार येतोय फलंदाज सचिनच्या बॅट मधून. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये सचिन यांच्या माध्यमातून. 15 धावा धाव फलकावरती आहेत या पहिल्या षटकामध्ये. प्रणय आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंवरती 9 धावा होत्या, पण त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सचिनच्या बॅटमधून षटकार आलाय आणि या मॅचला पहिल्या षटकामध्ये कलटणी मिळाली. चांगली आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या झाली. पहिल्या 2 मॅचचा विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना धावसंख्या या कमी होत्या, पण या मॅचचा विचार केला तर धावसंख्या जास्त आहे. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू, फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप पाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतील. शॉर्ट पाईन लेग क्षेत्रामध्ये तोपर्यंत घेतलेली ही आपल्याला पाहायला मिळेल सिंगल. 16 धावा धाव फलकावरती प्रणय आपल्याला पाहायला मिळतील या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 1 बॉल इज कम्प्लिटेड, 5 बॉल्स टू गो. 5 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक, एका चेंडूचा खेळ जो मात्र झालेला आहे. सचिन एक मातब्बर खेळाडू आहे. सचिन एक मातब्बर खेळाडू आहे. इथे फटका चांगला आहे. आपटी गावाचा ब्रँड दिसेल का या चेंडूवरती? येस, आणि फलंदाजच्या बॅट मधून येतोय देख ना दिमागदार, फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 6 रन. सचिनची बॅट बोलते. मागील षटकाचा लास्टचा बॉल असेल किंवा हा चेंडू असेल
फटकेबाजी अप्रतिम पाहायला मिळते सचिनच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली, घेतली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. धावसंख्या धावफलकावरती अशा रीतीने 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 23 रन ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आहे. हाय स्कोरिंग मॅच होऊ शकते आणि आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी या पहिल्या इनिंग मध्ये देखील आपली. आणि नक्कीच फलंदाज बाद झालेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये संघाला लागलेला आपण पाहू शकतो झटका क्रमांक पहिला. आपटी संघ अप्रतिम बॅटिंग करतोय. नक्कीच पाहायला गेलं तर फलंदाज बाद झालेत रनआउटच्या स्वरूपात. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला फिल्डर होते पण फिल्डरला चकित करणारा चोकाने वाला बेहतरीन चौका. 4 रन. वरती प्रथम बॅटिंग करत असताना आपली बी संघाची असेल एक गडी बाद 27 धावा. इप्राज आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. फक्त आणि फक्त दिशा दाखवली ऑन साइडला सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. याला म्हणतात रेनी सीझन क्रिकेट. मागील चेंडूचा विचार केला, मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले ते मात्र फिल्डर देखील घसरले. या चेंडूवरती देखील फिल्डर घसरले आणि यालाच म्हणतात पावसाळी क्रिकेट. मजाच वेगळी असते पावसाळी क्रिकेटची. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 29. इथे घेतलेला आपण पाहू शकतो सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 30 धावा. 30. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक देखील असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सरळ पावणे लाईनच्या पलीकडे. गॅप असेल मोठा, धावांना नसेल तोटा. चेंडू सीमा पार. दर्जेदार 4 धावांसाठी चौकार. थर्टी 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. दीपराज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं अपेक्षित. इथे फटका चांगला ऑन साइडला फक्त वळवलाय. 2 क्षेत्ररक्षक येतील चेंडूवरती. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना 36 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना आपली ब या संघाची. स्लोअर बाउन्सरचा वापर गतीमध्ये परिवर्तन. चकित करणारा चेंडू होता. अनपेक्षित उसळी या चेंडूला मिळाली आणि फलंदाज संपूर्णपणे चकित झाले.
डॉट बॉल. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेटचे फिल्डर बनतील दर्शक आणि चेंडू सीमा पार. दर्जेदार 4 धावांसाठी. गुड शॉट, चौकार. षटक क्रमांक 3 समाप्त धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 13.33च्या सरासरीने. प्रथम बॅटिंग करत असताना आपटी ब संघाची असेल एक गडी बाद, 40 धावा. विशाल आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या षटकामध्ये. वाईट +1 पहिल्या चेंडूवरती होता. या चेंडूवरती आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारचा कंट्रोल दाखवला आहे. प्रॉपर लाईन, प्रॉपर लेन, प्रॉपर टप्पा आणि असेल डॉट बॉल. सूर्याची फिल्डिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळी मोठा मासा गळायला लागला. वेग पिच डाऊन. फलंदाज सचिन संपुष्टात. सचिन बॅक टू दी डग आउट. 45 या आकड्यावरती लागलेला हा दुसरा हजरा आपल्याला पाहायला मिळतोय आपटी ब या संघाला. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. येस चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील या चेंडूवरती 6. असेल दर्जेदार षटकार. आणि या स्पर्धेमधील पहिली सांघिक 50 कंप्लीट झाली. 51 रन ऑन द बोर्ड. 51 धावा या धावफलकावरती. इथे हुकचा देखना नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. कीपरच्या मागे चेंडू जातो. फाईन लेग थर्ड मॅन मधले क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एसट्यांच्या बाजूला होता यष्टी रक्षक. एक खराब आपल्याला पाहायला मिळाला. थ्रो चांगला होता, कलेक्शन खराब आणि अनुषंगून याला मिळाल्या या 2 धावा. 53 धावा. 3 रन्स ऑन द बोर्ड. 53 धावा या धावफलकावरती आहेत. धावांसाठी धावांसाठी पळापळ, धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल धागाव संघाला, कारण फटकेबाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू हवेत असेल. डाऊन द बॉल येथील क्षेत्ररक्षक चुकीचा जजमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फील्डर होते पण फील्डर बनेंगे दर्शक और दर्शक बनेंगे फील्डर, क्योंकि गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा हादरा आपण पाहू शकतो. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा बिग हिट, दुसरा बिग ब्लास्ट आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. 63 धावा धावफलकावरती. 63 धावा धावफलकावरती. 64 धावांची गरज आहे. 16.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील जर जिंकायचं असेल तर 10 गाव या संघाला. आणि या धावा चेस करतील की या धावा डिफेंड करतील याचं धावतं वर्णन ऐकणार आहोत. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ वरम प्रथम चव्हाण.
चालू असलेला सामना आपण पाहू शकतो. एका बाजूला आपटी बी संघ, दुसऱ्या बाजूला धागाव संघ. पूर्वार्धाचा खेळ जो मात्र समाप्त झाला 15.75च्या सरासरीने तब्बल 63 धावा झाल्या आणि 16.00च्या सरासरीने तब्बल धावा बनवायला लागतील आता. ते म्हणजेच धागाव संघाला जर त्यांना पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकतो रन मशीन ऑफ धागाव प्रकारे. यावेळेस मात्र चेंडू पडला आणि सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. ती म्हणजेच पहिल्या चेंडू इम्प्रेसिव्ह गोलंदाजी जी आपण पाहिली धागाव संघाच्या विरोधामध्ये बी संघाकडून. गोलंदाज सज्ज. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न, चेंडू एक्स्ट्रा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय, येतोय. हा इनिंगचा पहिला ब्लास्ट येतोय चौकार. धावसंख्येचा श्री गणेश चौकाराने होत असताना 4 धावा धाव फलकावरती असतील. अप्रतिम बॅटिंग. या बॅट्समनला आपण शांत ठेवू शकत नाही कारण कॅपेबिलिटी, गुणवत्ता ठासून भरलेले भगवान मध्ये आणि तितकेच कॅलिबरचा हा धीरज देखील आहे नॉन स्ट्रायकर वर असलेला हा गोलंदाज. धावसंख्या धाव फलकावरती 4च्या घरामध्ये आपण पाहू शकतो. पहिले षटक प्रगती पथावरती आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस लॉफ्टेड हिट मारचा प्रयत्न, मिस टाइम. लांबी कमी, उंची जास्त. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट, सॉरी सिंगल जी मात्र कंप्लीट होईल. सिंगल धाव कंप्लीट होईल. 5 धावा धाव फलकावरती असतील. पहिले चेंडू निर्धाव चेंडू, त्यानंतर चौकार आला दुसऱ्या चेंडूवरती. तिसरे चेंडू 1 धाव. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा धाव फलकावरती असतील. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती असेल आता मात्र धीरज. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकर एंड वरती धीरज असेल. यावेळेस फ्रॉम ऑफ स्टंप आपल्याला चेंडू पाहायला मिळते. पंच जय पवार सर दर्शवित असताना वाईट चेंडू. 6 धावा धाव फलकावरती असतील. पहिले षटक प्रगती पथावरती. 16.00च्या सरासरीने तब्बल 4 षटकांमध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. पाहायला लागेल धावा चीज होतील की डिफेंड होतील. पहिले षटक प्रगती पथावरती. 6 धावा धाव फलकावरती असतील. गोलंदाज सज्ज. यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळाला, परंतु अवे फ्रॉम ऑफ स्टंप. पंचांचे दोन्ही समांतर धावा अवांतर मिळतील. अवांतरची धाव संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. 7 धावा धाव फलकावरती असतील. कुठे ना कुठे टप्पा जो मात्र मिळत नाही गोलंदाजाला. पहिला सुरेख चेंडू होता, निर्धाव चेंडू आला, त्यानंतर चौकार आला होता. यावेळेस पुन्हा एकदा पाहायला लागेल सलगचा तिसरा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र आपण पाहायला गेलो तर 7 धावा धाव फलकावरती असतील. पहिले 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्या होत्या. 8 धावा धाव फलकावरती असतील. यावेळेस मात्र वाईड यॉर्कर लेनचा हा चेंडू होता आणि अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती 8च्या घरामध्ये पाहायला मिळेल. एक सुरेख ओव्हर आणि मॅच मध्ये कुठे ना कुठे वर्चस्व गाजवेल तो म्हणजे आपटे संघ. गोलंदाज सज्ज. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग तर आहेच, त्यासोबतच रबर बॉल वरती ना तुमची पकड असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे ती गुणवत्ता असते ना त्यावेळेस तुम्ही मात्र मैदान गाजवता आणि ती गुणवत्ता आपल्याला बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस लॉफ्टेड हिट मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून सुरेख झेल पाहायला मिळते. झटका क्रमांक पहिला लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि धीरजला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. झटका क्रमांक पहिला फॉर द टीम दहागाव.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही जर विचार केला ना तर खूप मोठा डोंगर जो मात्र चढायचा आहे, कारण धावसंख्येचा डोंगर जो मात्र उभारलेला आहे आणि कुठेतरी स्लो स्टार्ट झालेली आहे. बॅट्समन आपण पाहू शकतो विशाल मिरकुटे येत असताना. स्ट्रायकर एंडवरती असेल धीरज, सॉरी भगवान असेल स्ट्रायकर एंडवरती. नॉन स्ट्रायकर एंडवरती असेल तो म्हणजे विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस लांबी कमी उंची जास्त मिसटाईम फटका आहे सचिन आणि गोलंदाजाच्या मध्ये. चेंडू जो मात्र पडला नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. थोडस प्रयत्न केला असता तर नक्कीच कॅच होऊ शकली असती. तोपर्यंत सिंगल ची मात्र एकवटली गेली. धावसंख्या 1 नी वाढ. 9 धावा फलकावरती असतील. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. स्ट्रायकर एंड वरती असेल तो म्हणजे विशाल मिरकुटे. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र फुल करायचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलनेस आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. एसटी रक्षकाच्या माध्यमातून 4 धावा देखील कंप्लीट पळून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फंबलनेस थोडीशी पाहायला मिळाली आणि 4 धावा ज्या मात्र पळून कंप्लीट झालेल्या पाहू शकतो आपण. धावसंख्येत 4 नी वाढ. 13 धावा धावफलकावरती असतील. धावसंख्या धावफलकावरती असेल 13 धावा धावफलकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये चेंडू होता परंतु पडल्यावरती थोडासा हात आला. चेंडू बॅटचा आणि चेंडूचा काही सुरेख संपर्क होऊ शकला नाही आणि फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षकांनी गॅदर केलं चेंडूला. तोपर्यंत घेतलेली सिंगल. 14 धावा धावफलकावरती असतील. यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लेनचा चेंडू म्हणायला लागेल आपल्याला. तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट पाहायला मिळतील. धावसंख्येत 2 नी वाढ. 16 धावा धावफलकावरती असतील. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती भन्नाट वेग गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पहिल्या पूर्वार्धामध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती. सचिन असेल त्यासोबतच आणि संपूर्ण आपली टीमने अप्रतिम बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी सुरेख होते. यावेळेस मात्र लेफ्टेड हिट आहे आणि चेंडू सरळ निघून जातो. लॉंग ऑन सीमारेषेच्या पार येतोय. इनिंगचा पहिला ब्लास्ट. षटकार. आणि नक्की षटकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 सरासरीने 22. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. तब्बल 21च्या सरासरीने धावा बनवावे लागतील. ही ओव्हर क्रुशियल असेल. ही ओव्हर जी मात्र इम्पॉर्टंट असेल मॅचच्या दृष्टिकोनातून. कारण समीकरण आहे ना, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला असं आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे ही ओव्हर इम्पॉर्टंट असेल, क्रुशियल असेल मॅचच्या दृष्टिकोनातून. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो विशाल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते. गड्याच्या मोबदल्यामध्ये धीरजला परतायला लागलं होतं. एक विकेट पडला जो मात्र धीरजच्या स्वरूपात. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल करू शकले नाही. चेंडू फायनल क्षेत्रामध्ये थांबलाय. तोपर्यंत सिंगल कंप्लीट.
डबलचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. कलेक्शन खराब पाहायला मिळालं, परंतु तोपर्यंत विकेटचं पतन होत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन विशाल मिरकुटेला परतायला लागते टुवर्ड्स द पवेलियन. म्हणतात ना, हमें तो अपनों ने लुटा गेरो में कहा दमता अपनी कष्टी वहा डुबी जा पे पाणी कमता. झक्का क्रमांक दुसरा लागत असताना धावबादच्या स्वरूपात फॉर द टीम दहागाव. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र चेंडू बॉडीला ब्रश झाला, तोपर्यंत घेतलेली सिंगल एस लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ची मात्र संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल. 25 धावा धाव फलकावरती असतील. कुठे ना कुठे मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना आपण बघू शकतो तो म्हणजे आपटे संघ, कारण अजूनही खूप धावा बनवायचे. यावेळेस मात्र यावेळेस लॉफ्टी डिट मारचा प्रयत्न, लांबी कमी उंची जास्त, चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि 3 धावा देखील कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस अजून एक सुरेख चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडू इथून मात्र मॅच मध्ये कमबॅक करून देईल तो म्हणजे आपटे बी संघाला. आणि तितकंच जर पाहायला गेलं ना, मॅच मधून कुठे ना कुठे ग्रीप सुटेल ती म्हणजे धागाव संघाची, कारण 29 धावा धाव फलकावरती आहेत. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. यावेळेस अजून एक पंचांकडे अपील केली होती आणि वाईट चेंडू असेल. येस, आम्ही नेहमीच असं पाहतो, ज्यावेळेस मात्र वाईट चेंडू असतो ना त्यावेळेस पंचांकडे अपील नेहमी करतात. मग तो जर पाहायला गेले ना तर श्रीलंके संघाचा कर्णधार संघकारा देखील करायचा. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण पाहिलं ना तर उर्वरित चेंडू असतील 6, जिंकण्यासाठी 34 धाव्यांची गरज असेल. मोठी फटकेबाजी इथून मात्र तुम्हाला करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज 49 जर्सी क्रमांकामध्ये. यावेळेस मात्र लॉफ्टेड हिट, बॅट आणि चेंडूचा प्रॉपर संपर्क. चेंडू जातोय लॉंग लॉंग बिग बिग माइटी ह्यूज आउट ऑफ द पार्क. षटकार. समीकरण पाहायला गेलं तर अजूनही 28 धाव्यांची गरज. उर्वरित चेंडू 5, जिंकण्यासाठी 28 धाव्यांची गरज. पुढील 2 चेंडूंमध्ये जर 2 षटकार आले तर मॅच मध्ये कुठे ना कुठे कलाटणी येऊ शकते, कारण इथून एक निर्धाव चेंडू आणि मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवेल आपटी संघ. परंतु मॅच कुठे जाऊ शकते, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी.
यावेळेस पुन्हा एकदा लेफ्ट हिट मारचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर येतोय सलगचा दुसरा षटकार. आणि आता समीकरण 4 चेंडू 22 धावांची गरज. मॅच रोमहर्षक त्याच्या वळणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेले आहेत. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज होती, तिथून 2 षटकार आले. 4 चेंडू 22 धावांची गरज आहे, इथून काहीतरी होतोय का पाहायला लागेल. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरून त्या प्रकारची खेळी करावी लागते. त्याच वेळेला तुम्हाला जो मात्र ग्राउंड आणि आलेला प्रत्येक खेळाडू जो मात्र लक्षात ठेवतो. चार चेंडू 22 धावांची गरज असेल. यावेळेस पुन्हा एकदा लेफ्ट हिट मारचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर. पुन्हा एकदा जातोय सलगचा तिसरा षटकार. मॅच मध्ये कलाटणी आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित चेंडू 3 जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. तीन चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते आणि कुठे ना कुठे जीवात जीवाला असेल तो म्हणजे आपटीबी संघाच्या खेळाडूंना, कारण सलग 3 षटकार गेले होते आणि आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असेल. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू, 1 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कुठे ना कुठे मॅच मध्ये कमबॅक करून द्यायचं काम बॅट्समनने केलं होतं, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी त्याचा पुन्हा एकदा क्लास दाखवला. 2 सलगचे निर्धाव चेंडू आले आणि फक्त औपचारिकता. 1 चेंडू 16 धावांची गरज. यावेळेस मात्र औपचारिकता पूर्ण झाली आणि मॅच जिंकली 15 धावांनी, ती म्हणजे आपटीबी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम आपटीबी अँड हार्ड लक टीम दहागाव.